आज फक्त इथं बसतोय, मी काही वाजवणार नाही. मी फक्त त्यांच्याबरोबर थांबलेलो आहे. कारण माझ्या वादनामध्ये खूप वर्षाचा गॅप पडलेला आहे. पण मी थोडं आप्पाविषयी एक दोन शब्द सांगतो. मी ज्यावेळेस बार्शीला होतो त्यावेळेस बार्शीतील पहिले आप्पांकडे गेलेले विद्यार्थी धनंजय सुरोशी. त्यांचा आप्पांकडे काही दिवसाचाच सहवास होता. त्यानंतर ते अचानक आपल्याकडून निघून गेले आणि त्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. पण असा काळ होता की आप्पाच्या शेवटच्या काळामध्ये मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. त्याच्याकडून शिकायला पण खूप मिळालं. त्याच्याबरोबर थोडेच एक 2-3 वर्षाचे मी सहवास असेल. त्या 2-3 वर्षामध्ये मी त्याच्याबरोबर छोटे छोटे जे दौरे त्यांचे असायचे त्या दौऱ्यामध्ये मी जायचो, त्यांना घेऊन जायचो, त्यांचं आवरायचो, त्यांना मी खाली घेऊन यायचो. त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याबरोबर सतत नेहमी राहायचो आणि हेच माझं फक्त त्यांचं शिक्षण होतं. बाकी मला जे काही मिळालं ते आप्पांच्या साथीमुळं किंवा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळं जे मिळालं, जे काही मला थोडंफार वाजवलं त्यांच्यामुळं कृपेमुळंच. धन्यवाद.